नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. अमरावती लोकसभेची निवडणूक आता चांगलीच रंगात येऊ लागली आहे. अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे निश्चित वोट बँक नसल्यामुळे त्यांना ही निवडणूक कठीण जाईल असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या 2014च्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीनंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याची इच्छा अनेक माध्यमांसमोर व्यक्त केली होती. त्यामुळे नवनीत राणा या फक्त निवडून येण्याकरिता फक्त आघाडीचा वापर तर करत नाही ना, असा प्रश्न जिल्ह्यातील आघाडीचे आमदार आणि स्थानिक नेत्यांमध्ये दिसून येत आहे. आणि आज या ठिकाणी आमच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका होत्या उमेदवाराला विचारल्या आणि त्या अनुषंगाने सगळेजण आपल्या मनातलं बोलले. आमचा मुद्दा एकच आहे की आम्ही सगळे काँग्रेसवाले आहोत, काँग्रेसच्या विचारधारेचे आहोत आणि आमच्यासाठी आमचं मानचिन्ह म्हणजे आमचा पंजा आहे आणि त्याचा मान सन्मान राहिला पाहिजे. उद्या जर कोणी आम्हाला आमची मतं घ्यायची आणि मग उद्या जर आमच्यासोबत जर न्याय झाला नाही किंवा आम्हाला जर फक्त वापरून घेण्याचा जर प्रश्न त्या ठिकाणी केला तर इथली जी जनता आहे त्या जनतेला खूप इजा होईल. राणा दाम्पत्य जिल्ह्यातील इतरांचे नेतृत्व संपवून स्वतःचेच नेतृत्व वाढवत राहील या विचाराने विविध नेत्यांच्या मनात पक्के घर केल्यामुळे ते नवनीत राणा यांच्या मार्गात छुपे अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.